मित्रांनो, आपला व्हॉट्सॲप चॅनल आजच जॉईन करा, या QR कोडवरून किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकवरून. इथे तुम्हाला आपल्या YouTube चॅनल तसेच नवीन माहितीचे सर्व अपडेट्स मिळतील. नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज वर्ल्ड या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माथेरानच्या कुशीत रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात वसलेलं, शांत पाण्याने भरलेलं आणि नवी मुंबईची तहान भागवणारं हे भव्य मोरबे धरण. आपल्याला वाटतं हे फक्त एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे, पण या शांत पाण्याखाली काही अशांत कथा दडलेल्या आहेत. याची तुम्हाला कल्पना आहे का? आज आपण मोरबे धरणाच्या केवळ सौंदर्यावर नाही, तर त्याच्या आत दडलेल्या त्या सत्यांवर प्रकाश टाकणार आहोत, जी तुम्हाला क्वचितच कुठे ऐकायला मिळतील. हा केवळ एका धरणाचा माहितीपट नाही, तर एका यशस्वी प्रकल्पामागे दुर्लक्षित राहिलेल्या गंभीर प्रश्नांचा लेखाजोखा आहे. चला सुरू करूया. नवी मुंबईपासून मोरबे धरणाचे अंतर साधारणपणे 38 किलोमीटर आहे आणि गाडीने पोहोचायला अंदाजे 1 तास लागतो. खालापूरपासून मोरबे धरणाचे अंतर अंदाजे 14 किलोमीटर आहे आणि गाडीने पोहोचायला साधारणपणे 30 मिनिटे लागतात. मोरबे धरणाबद्दल काही गैरसमज आहेत, चला ते दूर करूया. भ्रम 1, साधं गुरुत्वीय धरण. सत्य, नाही, हे एक संयुक्त कंपोजिट धरण आहे. याचा मधला 635 मीटर लांबीचा मुख्य भाग काँक्रीटचा असला तरी उरलेली 3.4 किलोमीटर लांबीची भिंत ही पूर्णपणे मातीच्या भरावाची आहे. भ्रम 2, उंची 88 मीटर. सत्य, धरणाची प्रत्यक्ष उंची 88 मीटर नाही. धरणाच्या भिंतीची पायापासूनची एकूण उंची 59.1 मीटर म्हणजेच सुमारे 194 फूट आहे. 88 मीटर ही समुद्र सपाटीपासूनच्या पाण्याची पातळी, फुल सप्लाय लेवल आहे, धरणाची भौतिक उंची नाही. भ्रम 3, धरणाला फक्त 2 दरवाजे आहेत. सत्य, फोटो आणि व्हिडिओमध्ये धरणाचे 2 मोठे अर्धवर्तुळाकार दरवाजे स्पष्ट दिसतात आणि पावसाळ्यात सहसा तेच उघडले जातात. पण या व्यतिरिक्त धरणाला 5 छोटे स्वयंचलित फ्लॅप गेट्स देखील आहेत. म्हणून जेव्हा आपण एकूण दरवाज्यांची संख्या मोजतो, तेव्हा 2 मुख्य दरवाजे अधिक 5 फ्लॅप गेट्स बरोबर एकूण 7 दरवाजे होतात. चला आता धरणाची काही अचूक आकडेवारी पाहूया. एकूण जलसाठा, टोटल स्टोरेज. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 190.89 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 6.74 TMC इतकी प्रचंड आहे. उपयुक्त जलसाठा, यापैकी वापरण्यायोग्य पाणीसाठा 188.80 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 6.64 TMC इतका प्रचंड आहे, जो नवी मुंबई शहराला वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी वापरला जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे धरण बांधायला सुरुवात केली, पण निधीअभावी प्रकल्प थांबला. मग स्वतःचा पाणीस्रोत हवा म्हणून 2002 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने हे अर्धवट धरण विकत घेतलं. ही प्रक्रिया 2010 पर्यंत चालली. पण मोरबे धरणाच्या या यशावर आज मोठे धोके घिरट्या घालत आहेत. धोका 1, क्षमतेची घट, गाळ. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण धरणाच्या निर्मितीपासून एकदाही शास्त्रीय पद्धतीने गाळ काढण्यात आलेला नाही. एका अहवालानुसार केवळ 11 वर्षात गाळामुळे तब्बल 4.6 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 0.16 TMC इतकी पाणी साठवण क्षमता कायमची कमी झाली आहे. प्रशासन धरण 100% भरलं असं जाहीर करतं, पण प्रत्यक्ष साठलेल्या पाण्याचं प्रमाण दरवर्षी घटत आहे. ही एक सायलेंट इरोजन आहे. धोका 2, पर्यावरणाचं प्रदूषण. पर्यटकांकडून बेजबाबदारपणे टाकला जाणारा प्लास्टिक, कचरा आणि इतर प्रदूषण थेट धरणाच्या पाण्यात मिसळत आहे, ज्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेला आणि परिसरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी NMMC काही महत्त्वाकांक्षी योजना आखत आहे. ऊर्जा निर्मिती. धरणावर 100 मेगावॉटचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि 1.5 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याची योजना आहे. यामुळे धरणाचा वापर केवळ पाणी साठवण्यासाठीच नाही, तर ऊर्जा निर्मितीसाठी देखील होईल. नवीन जलस्रोत. पण भविष्यातील पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी NMMC आता पोशीर, शिलार आणि पाताळगंगा नद्यांमधून अतिरिक्त पाणी घेण्याचा विचार करीत आहे. पण इथे एक नवीन संघर्ष सुरू होत आहे, पाण्यासाठीची प्रादेशिक स्पर्धा. मुंबई महानगर प्रदेशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आता याच मर्यादित जलस्रोतांसाठी स्पर्धा करत आहेत. तर मित्रांनो, मोरबे धरण ही एका अभियांत्रिकीचं यश आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे. पण धरणाची खरी ताकद केवळ त्याच्या काँक्रीटच्या भिंतींमध्ये नाही, तर त्याच्या योग्य व्यवस्थापनात आहे. गाळाची समस्या.
प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न आणि पर्यावरणाचं संरक्षण याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर नवी मुंबईची ही जीवनरेखा एक टाइम बॉम्ब बनू शकते. तुम्हाला या माहितीपटातून काय वाटलं? मोरबे धरणाच्या या न पाहिलेल्या बाजूबद्दल तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच सखोल माहितीसाठी आपल्या मराठी नॉलेज वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयाच्या मुळाशी जाताना. धन्यवाद.